मराठी कसंही तुमच्या समोर आलं. 2 मिनिटं. तुमची म्यूट करा. ओके. मराठी वाक्य कसंही तुमच्या समोर आलं, तरीही हा सिक्वेन्स विसरायचा नाही. पहिला कर्ता घ्यायचा, की लगेच त्याच्यापुढे कूड लावायचा आणि त्याच्यापुढे लगेच वाक्यातलं जे काही क्रियापद असेल ते घ्यायचंय आणि शेवटी कर्म येईल. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, म्हणजे वाक्य बनवायला सोपं जाईल. आता परवानगी सभ्यपणे विचारण्यासाठी, सभ्यपणे म्हणण्यापेक्षा नम्रपणे, मवाळपणे, मी जाऊ शकतो का? कुड आय गो? मी जाऊ शकतो का? कुड आय गो? तर या ठिकाणी कॅन पण वापरू शकता. काल आपण शिकलो कॅन आय गो. तर कॅन पेक्षा कुड हा जास्त नम्र आणि मवाळ असल्यामुळे कॅनच्या ऐवजी कुड वापरतात. म्हणजे तुम्ही एखाद्या तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला विचारता, मी जाऊ शकतो का? तर तुम्ही म्हणणार कुड आय गो. आणि तुमच्यापेक्षा लहान व्यक्ती आहे आणि त्याला म्हणायचंय तर कॅन आय गो. आपण लहान व्यक्ती समोर सुद्धा कुड म्हणला तरी चालतो. फक्त एवढं लक्षात ठेवा, कॅनच्या ऐवजी कुड म्हणजे जास्त नम्र किंवा मवाळ बोलण्यासाठी. ओके. आता वाक्य दुसरा प्रकार, भूतकाळातील क्षमता दर्शविण्यासाठी. भूतकाळातील एखादी कॅपॅबिलिटी दाखवण्यासाठी, एबिलिटी दाखवण्यासाठी. तो लहानपणी लवकर धावू शकत होता. लवकर म्हणजे अर्ली म्हणू किंवा क्विक म्हणू, इथं लवकर वाक्य कसं लावलंय काय कळना, पण ही कुड रन फास्ट. लवकर म्हणजे जोरात म्हणत असेल त्यांना. ही कुड रन फास्ट इन हिज चाइल्डहुड. बालपणी म्हणजे चाइल्डहुड असं ते वाक्य होतं. ही कुड रन फास्ट इन हिज चाइल्डहुड असं ते वाक्य झालं. वाक्य क्रमांक 4 म्हणजे सूचना किंवा विनंतीसाठी. मग आता या ठिकाणी काल पण आपण बघितलं सेम कॅनच्या मध्ये सुद्धा, तर इथे सुद्धा सेम दिसत. एक मिनिट जरा आवाज येतोय का? आवाज हा. तर बघ, कुड यू हेल्प मी च्या ऐवजी कॅन यू हेल्प मी पण चालतं. पण कुड मी मगाशी सांगितलं त्या आधी नंबर. कुड यू हेल्प मी संभाव्यता दर्शवण्यासाठी, पॉसिबिलिटी. तो कदाचित घरी असू शकतो. मग ही कुड बी ॲट होम. या ठिकाणी कुड नंतर बी घेतलेला आहे. तर मराठीत बीचा वाक्य म्हणजे असणे. वाक्यात बघा आलंय, तो कदाचित घरी असू शकतो. असणे म्हणून नुसता कुड न घेता कुड बी घेतलेला आहे. हे वाक्य एक प्रकारचं इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे आपण बघितलं होतं ना परवा दिवशी, फ्युचर टेन्स मधला इन्फॉर्मेशन. तो घरी असेल, ही विल बी ॲट होम. तो घरी असायला पाहिजे, ही शुड बी ॲट होम. आणि तो घरी असू शकतो, ही कुड बी ॲट होम. बघा, विल बी एका वाक्यात घेतला आपण, शुड बी एका वाक्यात घेतला आपण, आणि आता तो घरी कदाचित असू शकतो म्हणून ही कुड बी ॲट होम. याचा उपयोग नम्रता आणि शक्यता दर्शवण्यासाठी केला जातो, कुडचा वापर. ओके. आता तुम्ही सर्वजण तयार राहा. मी तुम्हाला आता वाक्य विचारणार आहे. तर तुमच्या स्क्रीनवरती आता तुम्हाला दिसणार आहे वाक्य. तर पहिलं या ठिकाणी वाक्य आहे. पहिल्यांदा विद्यार्थी आपण सिलेक्ट करू. तो पहिला विद्यार्थी या ठिकाणी दिसतोय, अनुराधा देशपांडे मॅडम. अनुराधा देशपांडे मॅडम, तुम्ही सांगायचंय तो लहानपणी, अरे तेच वाक्य आहे, तो लहानपणी खूप वेगाने धावू शकत होता. झालेलं वाक्य, पण बघू बरं अनुराधा मॅडमच्या लक्षात आहे का? सांगा बरं मॅडम, हे वाक्य कसं होईल? बर, ठीक आहे. आता मग अश्विनी म्हेत्रे मॅडम, तुम्ही सांगू शकाल का? तो लहानपणी खूप वेगाने धावू शकत होता. सांगा. हा, इन हिज चाइल्डहुड. इन हिज इन हिज चाइल्डहुड. आता बघा या ठिकाणी त्याच्या लहानपणी म्हणलं, म्हणून इन हिज
पण नुसतं जर तुम्ही असं म्हटलात ना, ही कुड रन फास्ट इन द चाइल्डहुड, हिज न घेता तरीही चालेल. ओके. आता तुम्हाला मी नकार आता तुम्ही मला नकार सांगा काय मॅडम. तो लहानपणी खूप वेगाने धावू शकत नव्हता. सांगा इंग्लिशमध्ये. येस, व्हेरी गुड. आता प्रश्न जर करायला गेलं, तर तो लहानपणी खूप वेगाने धावू शकत होता का? कुड पाहिला गेला. हां, कुड पाहिला. हं, कुड. येस आणि तो लहानपणी खूप वेगाने धावू शकत नव्हता का? कुडून? हं. येस, व्हेरी गुड. आता या ठिकाणी दुसरा विद्यार्थी आहे मनीषा चव्हाण मॅडम. तिला पूर्वी 3 भाषा बोलता येत होत्या. म्हणजे ती बोलू शकत होती. असं पण होऊ शकतं. ती पूर्वी 3 भाषा बोलू शकत होती. तर मनीषा चव्हाण मॅडम सांगा. हां, आता बी घ्यायचा काही संबंध नाही. इथं असणे वगैरे असं काही नाहीये. म्हणून फक्त कुड घ्या. हां, येस. बरं. आता हे असं पण होईल बरं का. शी कुड टॉक 3 लँग्वेजेस असं म्हणलं तरी झालं. शी कुड टॉक शी 3 लँग्वेजेस बिफोर. पूर्वी म्हणजे बिफोर. आता पूर्वी आता आपण एक काम करू. फक्त होकार-होकार घेऊ म्हणजे सगळ्यांचे राउंड होतील. मग सेकंड राउंड बघू आपण बरं का मॅम. हां. आता आता आपण वाक्य क्रमांक 3 घेतोय आणि या ठिकाणचा विद्यार्थी आहे दीपाली शिंदे मॅडम. आमच्या आजोबांना कोणती गोष्ट पटकन लक्षात ठेवता येत होती, म्हणजेच आमचे आजोबा कोणती गोष्ट पटकन लक्षात ठेवू शकत होते. हे दोन्हीपैकी वाक्य बरोबर आहेत. याचं मला आता इंग्लिशमध्ये दीपाली शिंदे मॅडम सांगतील. हो, थांबा. आमचे आजोबा म्हणजे आवर ग्रँडफादर हा कर्ता आहे. हं. आवर ग्रँडफादर हां, कुड रिमेंबर लक्षात ठेवणे म्हणजे रिमेंबर. एनिथिंग, एनिथिंग क्विकली. हां, हां, येस. आता वाक्य क्रमांक 4 आणि सांगणार आहेत आपल्याला जयश्री हुले मॅडम. वाक्य या ठिकाणी आहे, "मी शाळेत असताना मोठ्या गोष्टी पाठ करू शकत होतो." आता पाठ करणे आणि लक्षात ठेवणे म्हणजे रिमेंबर घेतलं तरी चालतो. सांगा मॅडम. हं. बिग हां. येस. येस. ओके, फाईन. आता आपण विचारतोय पुढचं वाक्य आणि ते सांगणार आहे ज्योती साष्टे मॅम. मॅम तुमचं वाक्य आहे, "माझे वडील तरुणपणी खूप वजन उचलू शकत होते." माझे वडील तरुणपणी खूप वजन उचलू शकत होते. सांगा मॅम. येस. आता ऐका, ऐका आता. पिकअप म्हणजे एखादी गोष्ट खालून पडलेली वर उचलणे आणि वजन उचलणे म्हणजे लिफ्ट, L-I-F-T. आता आपल्याला जे जमिनीपासून वरच्या मजल्यांपर्यंत घेऊन जाणाऱ्या उपकरणाचं नाव आहे लिफ्ट आणि उचलणे हे क्रियापद पण लिफ्ट. ओके. तर मग तुम्ही काय म्हटलात आता मसाला हां, हिज यंगर डेज येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. आता आपण एक-एकच वाक्य विचारतोय, कारण सगळ्यांचे मग राउंड होतील. बरं. आता शक्यता दाखवतो.
माय फादर माय फादर कुड लिफ्ट बिग वेट इन हिज यंगर डेज. तरुणपणी म्हणजे इन हिज यंगर डेज. आता पुढचं वाक्य सांगणार आहेत आपल्याला मनीषा भोसले मॅडम. आणि तुमचं वाक्य आहे, हा प्रश्न सोडवण्यासाठी त्याने वेगळा मार्ग वापरू शकला असता. तो वेगळा मार्ग वापरू शकला असता. त्याने नाही तर तो. हा प्रश्न सोडवण्यासाठी तो वेगळा मार्ग वापरू शकला शकला असता. आता मॅडम थांबा, हे वाक्य नको सांगू. थांबा, हे वाक्य सांगू नका. कारण हे वाक्य येतंय कुड हॅवला घेऊन आणि क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला घेऊन, जे आपण अजून शिकलो नाहीये, नंतर शिकणार आहे. तर हे मीच सांगतो. पुढचं मॅडम तुम्ही सांगा बरं का. ही कुड हॅव used किंवा adopted different way to solve this program. म्हणजे इथं ही नंतर कुड हॅवचा वापर झाला आणि क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला घेतलेला आहे. ते अजून व्हायचंय. त्याच्यामुळे हे नका घेऊ. दुसरं वाक्य घ्या. आज पाऊस पडू शकतो. सांगा भोसले मॅडम. येस. किंवा असंही म्हणा, इट कुड रेन टुडे. इट कुड रेन टुडे असं म्हणू शकता. येस. सारिका मॅडम, पुढचं वाक्य तुम्ही सांगताय, ती कदाचित उद्या तुझ्या घरी येऊ शकते. ती कदाचित उद्या तुझ्या घरी येऊ शकते. येस सारिका मॅम, कम ऑन. ती म्हणजे शी. उद्या म्हणून टुमॉरो. येस. कुड कम टू युअर हाऊस टुमॉरो. बरोबर. आणि आता पुढे बाय टुमॉरो नको, उद्यापर्यंत होत्याचं नुसतं टुमॉरो म्हणा. आता श्वेता हटेकर मॅडम, तुम्ही सांगणार आहात, जर तू अभ्यास केला असता. थांबा. मिळू शकला असता. शकला असता. हा, हे वाक्य नका घेऊ. हे व्हायचं अजून तुमचं. आम्ही लवकर निघालो असतो तर वेळ पोहोचलो. हे दोन्ही वाक्य कुड हॅवचे आहेत. पण मी तुम्हाला आता बोलून दाखवतो, कारण अजून कुड हॅव उद्या शिकणार आहे. पण आता ऐका कसं बरं का, जर आणि तरचं वाक्य कसं होऊ शकतं हे मी सांगतो. मग पुढचं तुम्ही सांगा. जर म्हणजे इफ. वाक्य काय बघा, 4 नंबरचं वाक्य, पॉसिबिलिटी या कॉलम मधलं. जर तू अभ्यास केला असता तर परीक्षेत चांगले गुण मिळवू शकला असता. तर पहिलं वाक्य भूतकाळी असतं जर तर मधलं, आणि तर नंतरचं वाक्य कुड हॅवचं आलंय असला असता म्हणून. तर वाक्य होईल, इफ यू हॅड स्टडीड. बघा पूर्ण भूतकाळाचं वाक्य, इफ यू हॅड स्टडीड, पूर्ण भूतकाळ. तर म्हणून देन घ्यायची काही गरज नसते इंग्लिशमध्ये, पण आपण म्हणू देन यू कुड हॅव स्कोर्ड. चांगले मार्क मिळवणे म्हणजे स्कोरला डी लावलाय, थर्ड फॉर्म. यू कुड हॅव स्कोर्ड गुड मार्क्स इन दी एक्झाम. असं वाक्य झालं. पुन्हा बोलून दाखवतो बरं का. जर तू अभ्यास केला असता तर परीक्षेत चांगले गुण मिळवू शकला असता. इफ यू हॅव स्टडीड देन यू कुड हॅव स्कोर्ड गुड मार्क्स इन दी एक्झाम. असं ते वाक्य जर तरच झालेलं आहे. ते पुढे शिकणारे, पण आता तुम्हाला बोलून दाखवलं. पुढचं पण असं आहे, आम्ही लवकर निघालो असतो तर वेळेत पोहोचू शकलो असतो. मग पहिलं वाक्य भूतकाळी होतं आणि नंतरचं होतं कुड हॅव आणि तिसरं रूप. इफ वी हॅड स्टार्टेड अर्ली. लवकर निघालो असतो म्हणजे स्टार्ट म्हणू आपण, निघणे किंवा लीव. इफ वी कुड हॅव लेफ्ट अर्ली किंवा स्टार्टेड अर्ली. एक तर लेफ्ट घ्यायचा आहे, नाही तर स्टार्टेड घ्यायचा आहे. If we had started early, we could have reached in time. हा झाला 5चं वाक्य. आता मी आपल्या समोर स्क्रीन शेअर करतोय पुढचं, आणि त्याचं वाक्य आता सांगणार आहेत मॅडम. मॅडम कोण होत्या बरं, आता एक मिनिट. या ठिकाणी कोणाचा नंबर होता बरं, कोणाचा नंबर होता आता. राईट राईट राईट. हा मॅडम, मला तुम्ही सांगायचं. अरे छोटा, मी आत येऊ शकतो का? हा बोला श्वेता मॅडम, मी आत येऊ शकतो का? कुड आय कुड
कुड आय कम इन? येस, व्हेरी गुड. आणि असं म्हणायचं तर मी आत येऊ शकत नाही का? येस, व्हेरी गुड. कुडंट आय कम इन? आता प्रतिभा मॅडम तुम्ही सांगा, आम्ही थोडा वेळ इथे बसू शकतो का? आम्ही थोडा वेळ इथे बसू शकतो का? सांगा मॅम. कुड वी थांबा, थांबा. प्रतिभा मॅडम सांगतील आपल्याला. प्रतिभा मॅडम तुम्हाला आवाज येतोय का माझा? नाही. आता आता हा सांगा. आम्ही थोडा वेळ इथे बसू शकतो का? बोला. बरं ठीक आहे. आम- आम- ओके. अनुराधा देशपांडे मॅडम सांगा तुम्ही. देशपांडे मॅडम. थांबा, देशपांडे मॅडम कुठे गेल्या तुम्ही? हा. कुड वी सिट? हा. पण हा आवाज कुठे ऑफिस मधून येतोय, घरून येत नाहीये हा आवाज. म्हणलं हा आवाज कुठून तरी ऑफिस मधून येतोय, घरून येत नाही असं म्हटलं. त्यासाठी म्हणलं मी. आता अनुराधा देशपांडे मॅडम तुम्ही पुढचं वाक्य सांगणार आहात. वाक्य आहे, तो मला त्याच्या पुस्तकाचा उपयोग करू शकतो का? देशपांडे मॅडम. थांब, बाकीच्यांनी जरा ऑडिओ प्लीज, म्हणजे सर्वांना किंवा मी करतो इकडून, थांबा जरा. हा. आता अनुराधा देशपांडे मॅडम सांगा चला पटकन. तो मला त्याचे पुस्तक वापरू देऊ शकतो का? नाही तर मग पास करायचं का मॅडम? बरं. मग आता नीता शुभागडे मॅडम सांगा. तो मला त्याचे पुस्तक वापरू देऊ शकतो का? कुड ही? हं? हं? नाही, नाही. तो मला त्याचे पुस्तक वापरू देऊ शकतो का? आता बघा या ठिकाणी वाक्य कसं होतं. कोणाला दुसरं सांगायचं कोणाला? सांगा. नाही, नाही. सांगा. नाही. अजून कोण ट्राय करतंय? नो. नाही, मग देणे आहे तिथे क्रियापद. हां, जवळपास ठीक आहे. मग असं म्हणा ना, कुड ही अलाऊ मी टू यूज हिज बुक? येस, चालेल. कुड ही लेट मी यूज हिज बुक? लेट मी. त्याच्यापेक्षा असं म्हणा, त्यापेक्षा असं म्हणा, कुड ही लेट मी यूज हिज बुक? किंवा कुड ही अलाऊ मी टू यूज हिज बुक? अलाऊ आपण तरी चालतो. आता थांबा 2 मिनिटं सर्वांनी थांबा, तुमचं जरा म्यूट करतो. हा. आता कुठे गेल्या, कुठे गेल्या? हा, प्लस मॅडम, प्लस मॅडम तुम्ही सांगायचं बरं का आता. आम्ही तुम्ही काय म्हणताय? हा बोला. हा बोला की, बोला बोला. करू शकता का? हो हो, शकता का, बरोबर. कुड यू हेल्प मी? वी नको यू. हा. येस, व्हेरी गुड. आता श्रद्धा मॅडम सांगा, मी तुमचा फोन वापरू शकते का? हा.
आणि मी तुमचा फोन वापरू शकत नाही का? हा, बोला. हा, कुड आय यूज युअर फोन? व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. श्रद्धा मॅडम, तुमचे 2 नंबर दिसतात माझ्या. श्रद्धा मॅडम वेगळ्या आहेत का? एक प्लस म्हणून श्रद्धा मॅडम आहे. मग दुसरा तो आणि हा श्रद्धा नावाने येतो. अजून एक शब्द आहे कोणतरी. ठीक आहे, चालेल. रत्ना खर्डेकर मॅडम, तुम्ही सांगा मला बरं का आता. तो कदाचित अजून झोपलेला असू शकतो. तो कदाचित अजून झोपलेला असू शकतो. प्रत्येकाचा एक राऊंड व्हायला पाहिजे, तो अजून झाला नाहीये. त्याच्यामुळे अजून 2-4 विद्यार्थी शिल्लक आहेत. सांगा रत्ना मॅडम. तो हा हा परहॅप्स, हा चालेल, काय हरकत नाही. परहॅप तो झोपलेला असू शकतो. हा, स्टील स्लीप. ओके, स्टील स्लीप. परहॅप्स ही कुड स्टील स्लीप असं म्हणायचं का तुम्ही? चालेल, दोन्ही पैकी. तो झोपलेला असू शकतो याच्याबद्दल आपल्याला पाहिजे. हा हा, ओके. बरं, अजून कोण सांगतंय? हा हा, असू शकतो. हा, बरोबर आल्यात. ही कुड बी, परहॅप्स ही कुड स्लीप. हा, आता लक्षात घ्या बरं का. ही कुड बी स्लेप. हा, बी नंतर जर क्रियापद आलं ना, तर त्याला तिसरं रूप येतं. परहॅप्स ही कुड बी स्लेप्ट नाव. ही कुड बी स्लेप्ट नाव. किंवा असं म्हणा, तो झोपलेला असू शकतो ना, ही कुड बी स्लेप्ट नाव. हा, चालतंय, काय हरकत नाही. गुड. आता हो, अगदी. हो, चालेल ना. आतापर्यंत म्हणजे अप टू नाव पण चालेल. व्हेरी गुड. बर, तिला हे माहित असू शकतं. आता याचं उत्तर थांबा, कोणी सांगू? कोण सांगतंय? सांगा, सांगा. बोला. अं, ओके. अजून कोण सांगतंय? हे थोडं गडबड आहे. शी कुड नो. येस. शी कुड नो अबाउट इट. व्हेरी गुड. शी कुड नो अबाउट इट. आता बाकी बी नाही, बी नाही, तर बी नाही. तिला हे माहीत असू शकतं नाही का? शी कुड बी नोन अबाउट इट नसेल. शी कुड बी नोन अबाउट इट. नोन अबाउट इट. किंवा क्रियापद नाही घेतलं ना, तर शी कुड नो अबाउट इट. शी कुड नो अबाउट इट. तर माहीत असू शकते. शी कुड बी नोन अबाउट इट. शी कुड बी नोन अबाउट इट असं होऊ शकतं. हं? बी केवळा. बी आहे ना, असू शकणे म्हणून बी येतो. असू, असणे अशा अर्थाने असेल तर बी येतो. बर, चौथं. तिसरं, त्यांनी तुमचा संदेश पाहिला असू शकतो. ओके. दे सीन ॲट इट. ओके. हां, असू शकतो. त्यांनी तुमचा संदेश पाहिला असू शकतो. 1 मिनिट बरं का. ऐका सर्वांनी. या ठिकाणी असू शकतो म्हणून या कुड हॅवचा वापर पण झालेला दिसतो आणि क्रियापदात तिसरं रूप आलेलं असतं. म्हणजे असं, की त्यांनी तुमचा संदेश पाहिला असू शकतो. दे कुड हॅव सीन युअर मेसेज. हे असं पण वाक्य होतं बरं का, बी नाही घेतला तर. दे कुड हॅव सीन युअर मेसेज. थर्ड फॉर्म आला सीचा. हं. आणि तिला हे माहीत असू शकतं. शी कुड हॅव नोन अबाउट इट पण होऊ शकतं बरं का, कुड हॅवचा वापर. जो तुम्हाला उद्या शिकवायचा होता, पण आज ती वाक्य इथे आलेली आहेत. तो कदाचित अजून झोपलेला असू शकतो. ही कुड हॅव बीन स्लेप्ट
बघा, ही कुड हॅव बीन. आता या वाक्यात गुंतू नका. मी तुम्हाला उदाहरणाबद्दल सांगणार आहे. कारण त्याचं तुम्हाला अजून डेफिनेशन माहित नाहीये. 5चं वाक्य 2 मिनिटं हां. ही संधी त्याने गमावू नये कारण ती फायदेशीर ठरू शकते. हां. आता हे वाक्य 5वं हे काम सोपे असू शकते. आता बघा, इथे बीचा वापर होईल पण क्रियापद येणार नाही. तर 4थं वाक्य 2 मिनिटं कुणी बोलू नका आता मध्ये. आपल्याला जे न झालेले आहेत ना, त्यांना एकदा विचारूया आपण. थांबा जरा 2 मिनिटं. सुनीता फाले मॅडम सांगा. हे काम सोपं असू शकतं. सांगा. धिस वर्क हां, शाब्बास, शाब्बास, शाब्बास. धिस वर्क कुड बी ईझी. धिस वर्क कुड बी ईझी. येस. आणि आता पुढचं वाक्य सांगणार आहेत सुशीला ठाकरे मॅडम. ही संधी त्याने गमावू नये, कारण ती फायदेशीर ठरू शकते. आता सुशीला ठाकरे मॅडम, तुम्ही सांगताय किंवा मीनाक्षी गोसावी, दोघीपैकी कोणतरी सांगा. मीनाक्षी गोसावी मॅडम किंवा सुशीला ठाकरे मॅडम. वाक्य आहे, त्याने ही संधी त्याने सॉरी ही संधी त्याने गमावू नये. आता एवढं फक्त सांगा मला पहिलं. भाग पहिला सांगा. एक मिनिट हा. ही सध्याने गमावू नये. कोण सांगतंय? कोण सांगतंय? कोण सांगतंय? सांगा बरं. हां. पण पहिल्या वाक्यात कुड बी नाही येणार. कुड नॉट हां, कुड नॉट नाही घ्यायचा इथे. इथे कुड नॉटच्या ऐवजी वेगळं काहीतरी आणलंय. आहे. आपण जे शिकलोय. नो. डू नॉट पण नाही येणार. 8वा आहे. नाही, नाही, नाही. ही संधी त्याने गमावू नये. गमावू नये असं आहे. हां. येस. शुड नॉटचा वापर होणार. ही शुड नॉट लूज दिस अपॉर्च्युनिटी. शुड नॉट का तर गमावू नये असा या ठिकाणी सल्ला दिलेला आहे. कारण ती संधी फायदेशीर ठरू शकते. आता इथे कुडचा वापर होणार. बिकॉज इट हा हा शब्द इट्स येस व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे पूर्ण वाक्य झालं. ही शुड नॉट लूज दिस अपॉर्च्युनिटी बिकॉज इट कुड बी बेनिफिशियल फॉर हिम. कारण ते फायदेशीर ठरू शकते. फॉर हिमची गरज नाही. ही शुड नॉट लूज दिस अपॉर्च्युनिटी बिकॉज इट कुड बी बेनिफिशियल. असं वाक्य झालं. आता तुम्हाला हळूहळू यायला लागले. पण शूडचा पण अभ्यास करत राहा बरं का तुम्ही. कारण बरेच जण शूडला विसरले होते. त्या शूडला राग आला तर तो तुमच्या लक्षातून निघून जाईल. आता बघा. आता या ठिकाणी वाक्य आहे, मीनाक्षी गोसावी मॅडम तुम्हासाठी. तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. सांगा. मीनाक्षी मॅडम सांगा. बर. ठीक आहे. मग आता हे वाक्य सगळ्यांचं एक एक राऊंड झालेलं आहे. आता हे वाक्य सांगणार आहेत अनुराधा देशपांडे मॅडम. सांगा. तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. येस मॅम. कोड. भेटणे मीट. येस. यू कुड मीट डॉक्टर नाव. हा. आता हे वाक्य जर बनवायला इतका वेळ लागला तर डॉक्टर निघून जायचे. नाही नाही, बी नाही, फक्त कुड. यू कुड मीट. हा चालतंय, काय हरकत नाही. मी आपली मजा करत असतो. ओके. तू त्याला स्पष्टपणे सांगू शकतोस. सांगा सुनीता मॅडम. सुनीता फाले मॅडम. तू त्याला स्पष्ट सांगू शकतो. तू म्हणजे यू. बर. टॉक नाही. टॉक नाही ना इथे. टेल 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 टेल. यू कुड टेल हिम क्लिअरली.
यू कुड टेल हिम क्लिअरली असं होईल ते. हा. प्रतिभा मॅडम तुम्ही सांगा आता. स्पीक ना यू कुड. तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता हे ना. तुम्ही डॉक्टरना भेटू शकता. यू कुड मीट डॉक्टर. हो हो. हा बस. यू कुड मीट द डॉक्टर. द घेतला ते चालेल, काय हरकत नाही. निश्चित डॉक्टरांबद्दल बोलणं झालेलं आहे. तू त्याला स्पष्टपणे सांगू शकतोस. यू कुड टेल हिम क्लिअरली. हा. 2 मिनिटं जरा. 2 मिनिटं. हा म्हणजे मला सांगता येईल. त्यानंतर आम्ही नवीन मार्ग शोधू शकतो. आता या ठिकाणी अश्विनी म्हेत्रे मॅडम. आम्ही नवीन मार्ग शोधू शकतो. दीपाली शिंदे मॅडम. हा व्हेरी गुड. वी कुड सर्च न्यू वे. येस व्हेरी गुड. ज्योती साष्टे मॅडम तुम्ही सांगा आता. तू शांत राहू शकतोस आणि विचार करू शकतोस. ज्योती मॅडम. अरे वा. आधीच बघून ठेवलं होतं काय कुठेतरी. व्हेरी गुड व्हेरी गुड. छान छान. ओके. 5वं. तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता आणि सांगणार आहेत आपल्याला दीपाली शिंदे मॅडम सांगा. तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. यू कुड. यू ऑफ दिस अपॉर्च्युनिटी. हा. येस. यू कुड टेक बेनिफिट ऑफ दिस अपॉर्च्युनिटी. यू कुड टेक बेनिफिट ऑफ दिस अपॉर्च्युनिटी. आता प्रतिभा मॅडम सांगा बरं. तुमची रेंज आली 2 मिनिटं सांगून टाका. थपा थपा थपा. वाक्य संपलेलं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला थोडीशी पुढची वाक्य बदलून तुम्हाला सांगतो. तुम्ही डॉक्टरांना भेटायला पाहिजे. प्रतिभा मॅडम सांगा. तुम्ही डॉक्टरांना भेटायला पाहिजे. सांगा. नो. यू शुड मीट द डॉक्टर. असं होणार. आता दुसरं वाक्य. बी नको. यू शुड मीट डॉक्टर एवढंच आहे. तू त्याला स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं. हे वाक्य सांगणार आहेत मॅडम. तू त्याला स्पष्ट सांगायला. सारिका मॅडम सांगा. नो. आता. हा. आता मनीषा भोसले मॅडम सांगा. तू त्याला स्पष्ट सांगायला पाहिजे होतं. तू त्याला स्पष्ट सांगायला पाहिजे होतं. हा. हा. टेल नाही टोल्ड. थर्ड फॉर्म. यू शुड हॅव टोल्ड हिम क्लिअरली. येस व्हेरी गुड. त्यानंतर तू तू शांत राहायला पाहिजे होतं आणि विचार करायला पाहिजे होता. आणि हे वाक्य आपल्याला मदत करणार आहे सांगायला रेणुका बावधाने मॅडम. तू शांत राहायला पाहिजे होतं. अं, नाही. यू शुड हॅव स्टेड काम. हा. अँड अँड थॉट अबाउट इट. हा. शुड हॅव आला ना म्हणून थर्ड फॉर्म घेतलाय आपण. हा. आता रत्ना खर्डेकर मॅडम तुम्ही सांगायचं आता. तुम्ही या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे होता. तुम्ही या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे होता. हॅव टेकन. 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 नाही. बेनिफिट राहिला. यू शुड हॅव टेकन बेनिफिट ऑफ दिस अपॉर्च्युनिटी.
अं, हा, ऑफ दिस अपॉर्च्युनिटी. चालते, काय हरकत नाही. हा, आता शेवटची काही मिनिटं आहेत, तरी सुद्धा पटापट घेऊ आता आपण. 2 मिनिटं. हा, इथे मी आत यायला पाहिजे का? मी आत यायला पाहिजे का? असं विचारतंय. तर या ठिकाणी प्लस मॅडम सांगा. मी आत यायला पाहिजे का? नो, इट इज नॉट राईट. कोण सांगताय? शुड आय कम इन? शुड आय कम इन असं ते वाक्य होणार. त्यानंतर पुढचं, अं, बसू का? आम्ही थोडा वेळ इथे बसू का? आता बसू शकतो का नाही, बरं का. आम्ही थोडा वेळ इथे बसू का? सांगा. कोण? नीता शुभागडे मॅम सांगा. आम्ही थोडा वेळ इथे बसू का? हॅव नको, हॅव नको. फक्त शुड बी. हा, बसू का म्हणजे सिट हिअर, शुड बी सिट हिअर फॉर सम टाइम. आणि हा, आणि शुडच्या ऐवजी शाल घेतला तरी चालतो. शाल वी सिट हिअर फॉर सम टाइम. ओके. तर पुढे, अं, तो मला त्याचे पुस्तक वापरू देत नाही. वाक्य बदललंय बरं का मी. तो मला त्याचे पुस्तक वापरू देत नाही. कुणी सांगा चला. नाही. शुड नॉट नाही येत. हा, डज नॉट. मी डायरेक्ट वाक्य घेतलं साध्या वर्तमान काळामध्ये. तुमचं बोलून झालं ना की शक्यतो स्पीकर ऑन, आवाज जास्त येतो. हा, इथं वाक्य होईल, तो मला पुस्तक वापरू देत नाही. ही डज नॉट अलाव मी टू यूज हिज बुक. ही डझंट लेट मी यूज हिज बुक. दोन्हीपैकी एक. हे वाक्य आपण डायरेक्टली कुठे घेतलं?